थालीपीठं खायची आहेत, पण थालीपीठाची भाजणीच केलेली नाहीये. तर अशा वेळी घरात असलेल्या 2 ते 3 पिठांपासूनही आपण अगदी छान खुसखुशीत अशी थालीपीठं तयार करू शकतो. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी चव या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण अगदी सोपी आणि सुटसुटीत अशी रेसिपी बघणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. चला तर मग रेसिपी सुरू करूयात. सगळ्यात अगोदर आपण थालीपीठासाठी एक छोटंसं वाटण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, थोडंसं जिरं घेतलेलं आहे आणि कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता हे आपण सगळं मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊन बारीक करून घेणार आहोत. यात पाणी जराही घालायचं नाहीये. पाणी न घालताच याला आपण अगदी जाडसर वाटून घेणार आहोत. खूप बारीक याची पेस्ट करायची नाहीये. तर आता आपण याला बारीक करून घेऊयात. तुम्ही बघू शकता अगदी जाडसर अशी मिरचीची भरड आपण करून घेतलेली आहे. आता आपण इकडे एक बाउल घेतलेला आहे. यात आपण सगळ्यात अगोदर 1 वाटी ज्वारीचं पीठ घेणार आहोत, 1 वाटी बाजरीचं पीठ घेणार आहोत आणि जर बाजरीचं पीठ नसेल तर तुम्ही 2 वाटी ज्वारीचं पीठ घेऊ शकता. आता आपण यात 1 वाटी गव्हाचं पीठ घालून घेणार आहोत आणि त्याचबरोबर अर्धा वाटी बेसन पीठ घालून घेणार आहोत. आता आपण यात चवीनुसार मीठ घालून घेऊयात. थोडं साधं मीठ आणि थोडं आपण यात काळं मीठ घालून घेऊयात. त्याने चव अगदी छान येते. आता आपण यात 1 चमचा ओवा घालून घेऊया आणि ओवा घालताना तो हातावर थोडा क्रश करून घेऊया, जेणेकरून त्याला चव अगदी छान येईल. आता आपण यात 2 चमचे तीळ घालून घेतोय. तीळ तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता लगेचच आपण यात अगदी थोडी आमचूर पावडर घालून घेऊ. हे ऑप्शनल आहे, पण घातली तर चव छान लागते. अगदी चिमूटभर हिंग घालूयात. अर्धा चमचा इथे हळद घालून घेऊयात आणि लगेचच आपण यात थोडी धना पावडर घालून घेऊयात. यात आता आपण 1 पळी तेलाचं मोहन देऊन घेणार आहोत. त्याने थालीपीठं खूप छान खरपूस अशी होतात. आता आपण मगाशी वाटून घेतलेलं मिरचीचं वाटण यात घालून घेणार आहोत. त्याचबरोबर 1 बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया. 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊया. त्याने चव अगदी छान येते. आणि आता हे सगळं मिश्रण आपण सुरुवातीला कोरडंच एकत्र करून घेऊया. त्याला अगदी छान मिक्स करून घेऊया. आता इथे सगळं कोरडं पीठ छान मिक्स करून झालं आहे. आता आपण यात थोडं साधं पाणी घालून घेऊन छान पीठ मळून घेणार आहोत. खूप घट्ट मळायची अजिबात गरज नाहीये. थोडं हलकसं मऊसरच आपण त्याला भिजवून घेणार आहोत. थालीपीठाला कणिक थोडं सैलसर मळलं तरीही चालतं. खूप घट्ट मळायची अजिबात गरज नाहीये. आता थालीपीठाचं कणिक अगदी छान मळून झालेलं आहे. आपण त्याला हलकासा तेलाचा हात लावून घेऊया आणि पुन्हा एकदा त्याला छान मळून घेऊयात. थोडं सैलसरच आपण कणिक मळून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आता आपण यावर झाकून ठेवून एक 5 ते 10 मिनिटं याला ठेवून देऊयात. लगेचच आपण थालीपीठ थापण्याची तयारी करून घेणार आहोत. इथे एक कॉटनचा रुमाल घेतलेला आहे आणि त्याला थोडं आपण ओलं करून घेतलेलं आहे. एका वाटीत पाणी घेतलेलं आहे. आपल्याला थालीपीठ थापताना पाणी लागेल. आता आपण पिठाचा एक छोटासा गोळा घेऊया. हाताला अगदी थोडं पाणी लावून घ्यायचंय आणि आपल्याला हवं तेवढा आपण कणकेचा गोळा घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आणि रुमाल नक्कीच ओला करून घ्यायचा आहे. सुरुवातीला खूप मोठी थालीपीठ न थापता मध्यम आकाराचीच थालीपीठ थापून घेऊयात आणि जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही थोडी मोठी थालीपीठही थापून घेऊ शकता. पाण्यात थोडा हात ओला करून आपण बोटांचा दाब देऊन थालीपीठ छान थापून घेणार आहोत. अगदी सर्व बाजूने थालीपीठ एकसारखं थापून घेऊयात आणि जशी जशी गरज लागेल तसं आपण त्याला पाण्याचा हात लावूयात आणि रुमाल जागचा न हलवता आपण पोळपाटच थोडं गोल फिरवून घेऊयात.
छान सर्व बाजूंनी त्याला एकसारखं बोटांचा दाब देऊन आपण थापून घेणार आहोत. जर तुम्हाला जाड थालीपीठ आवडत असतील तर तुम्ही थोडं जाड थापलं तरीही चालेल. मी इथे थोडं पातळच थालीपीठ थापून घेते. तुम्ही बघू शकता छान पातळसर थालीपीठ थापून झालेलं आहे. आता आपण याला मध्यभागी एक छिद्र आणि साईडला 4 छिद्र तुमच्या आवडीनुसार तुम्ही करून घ्या. याने काय होतं, ज्यावेळी आपण थालीपीठ भाजतो त्यावेळी यात तेल सोडलं की ते छान खरपूस भाजले जातात आणि आतला भाग देखील कच्चा राहत नाही, कारण थालीपीठ ही चपातीपेक्षा थोडी जाड असतात. आता तवा अगदी छान तापलेला आहे. थालीपीठाला तेल लावून घेण्यासाठी आपण तेल घेतलेलं आहे. आता थालीपीठ तव्यावर टाकताना गॅसची फ्लेम कमी करायची आहे, कारण हाताला खूप झळ लागते. थालीपीठ तव्यावर घातलं की रुमालाच्या उलट्या बाजूने थोडा पाण्याचा हात लावायचा आहे, जेणेकरून थालीपीठ अगदी इझिली निघेल, जराही ते रुमालाला चिकटणार नाही. आता गॅसची फ्लेम आपण मोठी करायची आहे आणि थालीपीठाला जी आपण छिद्र केली होती त्यात अगदी थोडं थोडं तेल घालून घ्यायचं आहे. त्यामुळे थालीपीठाचा आतला भाग देखील कच्चा राहत नाही आणि अगदी थालीपीठाचा रंग हलकासा बदलला की मग आपण त्याला पलटवून घेऊयात. तुम्ही बघू शकता थालीपीठाचा रंग अगदी हलकासा बदलला आहे. आता आपण त्याला पलटवून घेऊ. थालीपीठ जर थोडी जाड केली तर त्याला आपण वर ताट ठेवून वाफवून घ्यायचं आहे. मी इथे खूप पातळ करते, पण तुम्हाला दाखवायचं म्हणून आपण इथे झाकून घेऊयात. अगदी 2 ते 3 मिनिटांसाठी आपण हे झाकून ठेवूयात, जेणेकरून वरची बाजू ही छान वाफली जाईल. आता 2 ते 3 मिनिटांनी आपण यावरचं झाकण काढून घेऊया आणि तुम्ही बघू शकता वरची बाजू ही छान अशी वाफली गेली आहे. आता आपण त्याला पलटवून घेऊया. तुम्ही बघू शकता खालची बाजू अगदी छान अशी भाजली गेलेली आहे. आता आपण त्याला उलटण्याने सर्व बाजूने छान तेल लावून घेणार आहोत. तेल लावताना गॅसची फ्लेम थोडी मीडियम ठेवा, नाहीतर मग थालीपीठ हे जळू शकतं. आता आपण त्याला पुन्हा पलटवून घेऊया आणि दुसऱ्या बाजूला देखील सगळीकडून तेल लावून घेऊया. तुम्हाला थालीपीठ जर थोडंसं कडकसर हवं असेल तर तुम्ही थोडं जास्त वेळ त्याला तव्यावर ठेवू शकता आणि थोडं मऊसूत असं हवं असेल तर तेल लावून लगेच काढलं तरीही चालेल. तुम्ही बघू शकता अगदी खमंग असं थालीपीठ भाजलं गेलेलं आहे. आपण याला जाळीवर काढून घेऊयात. आता आपण पुन्हा एक थालीपीठ थापून बघणार आहोत. तर दुसऱ्यांदा जेव्हा आपण थालीपीठ थापतो तेव्हा रुमालाला थोडा पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे, जेणेकरून थालीपीठ हे अगदी छान निघतं. आता आपण पुन्हा एक पिठाचा गोळा घेऊन त्याला अगदी छान थापून घेणार आहोत. बोटाच्या मदतीने अगदी छान थापलं जातं आणि तुम्हाला जर कणिक थोडी घट्टसर वाटत असली तर तुम्ही थोडा पाण्याचा हात लावून तिला मऊ करून घ्या आणि मग नंतर ती थापायला घ्या. अगदी चारी बाजूने छान पातळसर अशी तिला थापून घ्यायची आहे आणि एकसारखी कुठेही जाड किंवा बारीक असं ठेवायचं नाहीये. अगदी एकसारखी ती थापून घ्यायचे. तुम्ही बघू शकता इथे आपण यालाही छान छिद्र करून घेतलेली आहेत आणि अगदी पातळसर थालीपीठ थापून तयार झाले आहे. आता आपण याला देखील भाजून घेऊया. आता तव्यावर हे पलटवलं की लगेच त्यावर पाण्याचा हात लावला की थालीपीठ अगदी रुमालाला न चिकटता अगदी सहजपणे निघतं. आता गॅसची फ्लेम आपल्याला वाढवायची आहे आणि पुन्हा एकदा यावर थोडं तेल घालून घ्यायचं आहे, जेणेकरून ते खाली चिकटणारही नाही आणि छान भाजलं जाईल. अगदी हलकासा थालीपीठाचा वरून रंग बदलला की आपण त्याला पलटवून घेऊया. अगदी छान खरपूस अशी ही थालीपीठं बनतात. भाजणी नसली तरीही घरात उपलब्ध असलेल्या पिठांपासून आपण सहज थालीपीठं बनवू शकतो. शिवाय मुलांच्या टिफिनलाही ती देऊ शकतो, नाश्त्यासाठीही बनवू शकतो किंवा अगदी रात्रीच्या जेवणासाठीही ही बनवू शकतो. मिरचीचा ठेचा, लोणचं यासोबत अगदी भन्नाट लागतात खायला. आता तुम्ही बघू शकता अगदी वरची बाजू छान वाफली गेलेली आहे. आता आपण याला पुन्हा पलटवून घेऊयात. तुम्ही बघू शकता थालीपीठाची खालची बाजू अगदी छान खरपूस अशी भाजली गेलेली आहे. आता आपण याला चारी बाजूंनी छान तेल लावून घेणार आहोत.
तेल लावताना मात्र गॅसची फ्लेम ही मीडियम करायची आहे। छान सगळ्या बाजूने तेल लावून झालं की आपण पुन्हा याला दुसऱ्या बाजूने देखील असंच तेल लावून घेणार आहोत। माझ्याकडे थालीपीठ हे थोडं जास्त खरपूस भाजलेलं लागतं, म्हणून मी ते थोडं जास्त वेळ याला भाजून घेते। तुम्ही बघू शकता अगदी छान खुसखुशीत असं थालीपीठ दिसतं आणि अगदी पातळसर असं तयार झालेलं आहे। तर तयार झालेत आपले गरमागरम थालीपीठ। हे तुम्ही मिरचीच्या ठेच्यासोबत खाऊ शकता, लसणाच्या ओल्या चटणीसोबत खाऊ शकता। तुम्ही बघू शकता अगदी छान पातळसर असे थालीपीठ तयार झालेले आहेत, अगदी कुठलीही भाजणी न करता। तर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशा छान छान रेसिपीज अगदी सोप्या पद्धतीने शिकण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। धन्यवाद।